नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। समाजातील प्रत्येक घटकाने केंद्र व राज्य सरकारच्या कृषीसह अन्य निरनिराळ्या योजनांचा लाभ घ्यावा। आधुनिक आणि प्रगतशील शेतीचा दृष्टिकोन सफल करण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी सुपोषण अभियानात सहभागी होऊन नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावे। योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिराच्या माध्यमातून सर्वच योजनांचा लाभ घ्यावा असे मत महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले। उरण ईश्वरपूर येथील अण्णासाहेब डांगे इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री कार्यालय सांगली व माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले योजना साक्षरता व जनसेवा सुविधा शिबिर, भूमी सुपोषण अभियान व नैसर्गिक शेती प्रकल्प शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। समारंभाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, भाजपाचे प्रदेश नेते राहुलदादा महाडिक होते। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सहसचिव विश्वनाथ डांगे यांनी केलं। छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलाने शिबिरास प्रारंभ करण्यात आला। यावेळी आमदार सदाभाऊ खोत, भाजपाचे नेते राहुलदादा महाडिक, उरण ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे, विक्रमभाऊ पाटील, नगरसेवक अजित पाटील, राजवर्धन पाटील, अक्षय भैया पाटील, अजित जाधव या मान्यवरांचा सत्कार अनुक्रमे राजेश माने, भाजपा शहराध्यक्ष संदीपराज पवार, वसीम शेख, बाळासाहेब चाऊस, संजय पवार, व्यंकटेश राजपूत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या अभियान शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, 12 अंकी राशन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, अपंग प्रमाणपत्र, फार्म आयडी, योजना साक्षरता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री सौर गृह योजना, कृषी विभागाच्या योजना यासह इतर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली। त्याचबरोबर आधार अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गरजू रुग्णांसाठी शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचारासाठी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली। उरण ईश्वरपूर शहरासह वाळवा तालुक्यातील 250 लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला। समारंभास माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास विरकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित रासकर, संजय हवलदार, प्रकाश कणप, प्रवीण परीट, बाळासाहेब चाऊस, अक्षय पवार, सहकार भरतीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, दत्तात्रय तांदळे, अतुल पाटील, मदन रासकर, गजानन यमगर, अमोल नाईक, दुर्गेश पाटोळे, सुमित पाटील, राहुल पाटील, अण्णा पाटील, मोहसिन पटवेकर, अशोक पाटील, सरफराज डाके, धोंडीराम वाटेगावकर, सचिन देसाई, माणिकराव पाटील, राजेंद्र गावडे, मनीष जाधव, जयवंत टिबे, सुहास नरुले यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे संयोजन पालकमंत्री कार्यालय सांगली व विश्वनाथ डांगे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग कदम यांनी केलं। आभार अभिजित रासकर यांनी मानले। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।